तुम्हाला सुरमई माहीत आहे? चवदार, रसरशीत सुरमई कोणाला माहीत नाही. तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. मैत्रिणी खूप दिवसांनी भेटल्या की बोलतात, म्हणजे पुरुष बसतात आणि एक आंबा असा टपकन पडला. ते म्हणाला, अरे आम का सीझन नाही आहे, आम कैसे गिरा. तो आंबा म्हणाला, मी पग गया. पण स्त्रिया खूप चंट असतात, बारकाईने ते हे करतात की नवऱ्यावर टीका, किंवा नवऱ्याला कळतं की नाही काही माहीत नाही. कधी कधी नाही कळत, कधी कधी कळतं, पण बिचारा कळणार काय. तरी टुणू टुणू अशी हाक मारली की ते पळत पळत जवळ येई आणि भरभर अंगावर चढे. पण खरंच बाईला असा पुरुष हवा असतो का? बाईला कसा पुरुष हवा असतो? बाईला नेमकं काय हवं असतं पुरुषाकडून? आणि बोटीच्या टोकावर उभं करत तिचे दोन्ही हात पंखासारखे फळ पसरवत तिच्या मागे उभा राहतो. हे दृश्य सगळ्या स्त्रियांच्या लक्षात राहिलं, कारण त्यांना तसा पंख देणारा पुरुष हवा असतो. पण म्हणून तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. एक सांगतो, रागावू नका. तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहीत आहे, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच, अगदी तेच बाईच्या आहे. तुम्हाला बाईची फक्त. नमस्कार ठाणे रसिक श्रोते हो, सुस्वागतम. टीम व वाचनाच्या तर्फे मी स्नेहल फडके आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या व वाचनाचा या 5व्या पुष्पात मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमात तिघेजण पुस्तकांचे रसग्रहण करणार आहेत. सुप्रसिद्ध लेखक कवी किरण येले, त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करूया. मी भाग्यश्री कासार यांना विनंती करते की त्यांनी भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करावे. गप्पा मारणे, चालणे, भ्रमंती करणे आणि वाचन करणे ही विस्मृतीत गेलेली विरंगुळाची साधने पुन्हा रुजवली पाहिजेत. ही कल्पना सामाजिक बांधिलकी सांस्कृतिक कार्यक्रमातून जपण्याची संकल्पना व वाचनाचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या प्रत्येक संकल्पनेला उचलून घेणारी त्यांची टीम आपल्यासमोर आहेच. काही व्यक्तींचा नामनिर्देश नक्कीच केला पाहिजे, जसे श्रेयस बुवा आणि आकांक्षा भोईर यांनी आपल्याला कमी खर्चात कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिला, त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. व वाचनाचा संपूर्ण टीमने व्यासपीठावर यावं अशी सर्वांना नम्र विनंती करते. अलका जोशी, अर्चना जोशी, मंगेश कोळी, उज्ज्वला कोळी, स्वप्ना संगभरी, नरेंद्र फडके, भाग्यश्री कासार आणि आपले संस्थापक जितेंद्र वैद्य आणि मी स्नेहल फडके. नमस्कार. व वाचनाचा या उपक्रमात वैद्य सर या सगळ्यांनी मला आमंत्रित केले. 5व्या पुष्पामध्ये मला निमंत्रित केले, याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि इतका पाऊस असतानाही तुम्ही सगळे वाचनाच्या ओढीने या ठिकाणी आलात, ते खूपच कौतुकास्पद आहेत. नेहमीप्रमाणे एक जाणवतं की स्त्रिया खूप असतात कार्यक्रमांना. त्याचं कारण खूप आहे आणि त्याचा अभ्यास कोणी मला वाटत नाही फार केला असं, की त्यांना सांगायचं खूप असतं, ते ऐकतात खूप, है ना. वैद्य सरांना पटलेलं आहे आणि सगळ्यांना त्यांना खूप सांगायचं असतं, त्यांना खूप बोलायचं असतं, पण नाईलाजाने त्यांना ऐकावं लागतं. आणि त्याला सगळे आपण पुरुष वगैरे, पुरुष सत्ताक जी पद्धती आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये ते सगळं. पण स्त्रिया खूप चंट असतात, म्हणजे एवढ्या
बारकाईने ते हे करतात की नवऱ्यावर टीका, किंवा नवऱ्याला कळतं की नाही काही माहीत नाही, कधी कधी नाही कळत, कधी कधी कळतं, पण बिचारा कळणार काय. म्हणजे एक बाई गेली एका पोलीस स्टेशनला, म्हणाली अहो ते आमचे हे गेलेत दळण आणायला, त्यांना दळण आणायला पाठवलं, 3 दिवस झाले आले नाहीत. पोलीस इन्स्पेक्टर म्हणाला मग 3 दिवस तुम्ही काय करत होता. काय करणार म्हणे, परवा कांदे पोहे केले, काल उपीट केलं, आज आता खिचडी बनवायला टाकल्या. एक गंमत अशी आहे की एक विनोद आहे तो असा, एकदा 3 बायका एका झाडेखाली खूप बोलत होत्या, भरपूर बोलत होत्या. खूप मैत्रिणी खूप दिवसांनी भेटल्या की बोलतात, म्हणजे पुरुष बसतात आणि बायका फक्त बोलतात, दुसरं काय करू शकत नाही. तर त्या खूप बडबड करत होत्या. उन्हाळ्याचा वेळ होता, त्या उन्हात, आणि एक आंबा असा टपकन पडला. ते म्हणाला अरे आम का सीझन नाही आहे, आम कैसे गिरा. तो आंबा म्हणाला मैं पक गया. हा विनोद जेव्हा एका मैत्रिणीला सांगितला तर ती म्हणाले की नवरा असा प्राणी आहे की तो किती केला तरी पकत नाही. तर मी म्हटलं असं कसं आहे. तर ते म्हणाले काही नाही, तुम्ही म्हणता दगड्या बायका खूप बोलतात. तर कधी कधी असं होतं की आम्ही बोललो तर दगड पण फुटून जाईल, पण नवरा नावाचा प्राणी आहे तो कधी फुटत नाही. अशा गोष्टी आहेत. पण हे सगळ्या गमतीचा भाग सोडला तर मला वाटतं की स्त्री पुरुष हा सगळा अभ्यासाचा विषय आहे. मला वाटतं आज जे आपण पाहतो की घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे, मोलेस्टेशनचं प्रमाण वाढलेलं आहे, चाइल्ड मोलेस्टेशन, एवढ्या सगळ्या केसेस होत आहेत. हे काय नेमकं कारण काय, मानसिकता काय, कुठून येतं हे, याचा मला वाटतं आज खूप साकल्याने, सजगपणे आणि गांभीर्याने आपण विचार करायला हवा. आपण फार वरवरच्या गप्पा करतो, वरवरच्या गोष्टी करतो, एखादी घटना पाहतो, एखादी बातमी पाहतो आणि ती सोडून देतो. मला वाटतं त्या सगळ्या मानसिकतेच्या मागे जायला हवं आणि तिथे काही गरज आहे, ती जी उपाययोजना तिथे करायला हवी. त्या अनुषंगाने काही लेख आहेत माझे, ते वाचतो. पहिला छोटासा लेख आहे की पुरुषाला नेमकं काय हवं असतं बाईकडून. पुरुषाला नेमकं काय हवं असतं बाईकडून, बरोबर. या प्रश्नाला 85% स्त्रिया अगदी शरीर हेच उत्तर देतात. याला कारण त्यांना तसेच अनुभव आलेले असतात. पण 15% स्त्रिया मात्र वेगळं उत्तर देतात, कारण त्यांना वेगळे अनुभव आलेले असतात. कोणते अनुभव ते सांगण्याची गरज नाही. वाईट वागणाऱ्या पुरुषांची चर्चा इतकी होते की चांगले वागणारे पुरुष नाहीतच असं वाटू लागतं. इथे पुरुष हा शब्द मी पुरुष या अर्थाने बोलतोय. बाई दिसताच त्यांच्याही नकळत नजर बदलणारे आणि लाळ घोटणाऱ्या नरांना मी पुरुष मानत नाही. ते पुरुष नसतातच, कारण त्यांना पौरुषत्व म्हणजे नेमकं काय आणि ते कुठे असतं हेच माहीत नसतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आमच्या वर्गात एक राजबिंडा आणि श्रीमंत मुलगा होता. अनेक मुली त्याच्या मागे लागत. त्यांना फिरवण्यात आणि भोगण्यात त्या मुलाला कमालीचं कर्तृत्व वाटे. मुलींसोबत फिरताना त्याच्या चेहऱ्यावर पौरुषत्व गाजवल्याचा भाव असे. कॅन्टीनमध्ये सगळ्या मुलांना सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू एक मोठा पुरुषीपणा, खरे तर न पुरुषीपणा पसरू लागे आणि ऐकणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर षंडत्वाची भावना जागवत असे. बाई भोगणं म्हणजे पुरुषत्व ही रूढ व्याख्या आपण सगळेच आपल्या महाविद्यालयाच्या काळापासून पाहत आलो, ऐकत आलो आणि त्यानंतरही ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये बाईविषयी होणाऱ्या चर्चेतून तीच भावना, तोच विचार सगळीकडे ऐकत आहोत. इंटरनेटवर आलेल्या पोर्न साईटनी तर जो जास्त वेळ भोगतो तोच खरा पुरुष हा विचार अधिक दृढ केलाय. बाईच्या मनाशी कोणी बोलतो हा विचार कुठेच दिसत नाही. पण खरंच बाईला असा पुरुष हवा असतो का? बाईला कसा पुरुष हवा असतो? बाईला नेमकं काय हवं असतं पुरुषाकडून?
पुरुषाला काय हवं असतं बाईकडून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ज्या वेगात दिलं त्या वेगात बाईला काय हवं असतं पुरुषाकडून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही. अगदी अनेक बायकांनाही कळत नसतं की आपल्याला नेमकं काय हवं आहे पुरुषाकडून. युरोपात एका संस्थेतर्फे एक सर्वेक्षण केलं गेलं ज्यात स्त्री पुरुषांना एक प्रश्न विचारण्यात आला की आणि त्या मिळालेल्या उत्तराचं परीक्षण केलं गेलं. प्रश्न होता, टायटॅनिक सिनेमातील तुम्हाला आवडलेला आणि स्मरणात राहिलेलं दृश्य कोणतं. आता इथे थोडा वेळ तुम्ही थांबव आणि टायटॅनिक फिल्ममधला तुम्हाला आवडलेला प्रसंग किंवा एक दृश्य आठवा आणि त्याचं उत्तर स्वतःलाच द्या. तर या प्रश्नाला बहुतांशी पुरुषांनी टायटॅनिक बोट समुद्रात बुडताना 90 कोनात उभी राहते आणि मग तुटते हे दृश्य सांगितलं, तर काहींनी कारमधील नायक नायिकेच्या प्रणयाचं दृश्य सांगितलं. पण हाच प्रश्न जेव्हा स्त्रियांना विचारला तेव्हा बहुतांशी स्त्रियांनी एक प्रसंग आवडल्याचं सांगितलं आणि तो प्रसंग म्हणजे टायटॅनिकमध्ये चालू असलेल्या पार्टीतून नायक नायिकेला बाहेर काढतो, टायटॅनिकच्या डेकवर नेतो आणि बोटीच्या टोकावर उभं करत तिचे दोन्ही हात पंखासारखे पसरवत तिच्या मागे उभा राहतो. बहुतांशी स्त्रियांना हेच दृश्य का आवडलं असावं, का लक्षात राहिलं असावं. तुम्ही नीट विचार केलात तर असं का घडलं हे लक्षात येईल. या दृश्यात नायक नायिकेला बोटीवरच्या सगळ्या गर्दीतून म्हणजे जगाच्या गर्दीतून बाहेर काढत बोटीच्या डेकवर आणतो आणि तिला बोटीच्या टोकावर उभं करत तिच्या मागे उभं राहत तिचे दोन्ही हात हवेत हळूवार पसरवतो पक्ष्याच्या पंखासारखे. तो तिला अनुभव देत असतो आकाशाचा, आकाशात मोकळं उडण्याचा. यावेळी तो तिच्या पुढे उभा राहत नाही, काळजीने शेजारीही उभा राहत नाही, तर तिच्या मागे उभा राहून तिच्याही नकळत तिला सावरून धरतो. तो तिला पंख देत असतो. हे दृश्य सगळ्या स्त्रियांच्या लक्षात राहिलं कारण त्यांना तसा पंख देणारा पुरुष हवा असतो. बाईला पुरुषाकडून पंख हवे असतात, त्यांना पंख देणारा पुरुष हवा असतो. हॅलो, तुम्हाला सुरमई माहीत आहे? तुम्हाला सुरमई माहीत आहे? बरोबर, चवदार रसरशीत सुरमई कोणाला माहीत नाही. पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमईविषयी? अरे, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे की. तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते. तिला एखाद्या पार्टीत कसं सर्व करावं ते, किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते. पण म्हणून तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही. तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही. तुम्हाला सुरमई आतल्या काय विचार करत असेल ते माहीत नाही. आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर तुम्हाला नक्कीच माहीत नाही. एक सांगतो, रागावू नका. तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहीत आहे, सुरमई नाही. तुम्हाला सुरमईची फक्त चव माहीत आहे, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच, अगदी तेच बाईच्याही. तुम्हाला बाईची फक्त चव माहीत आहे, बाई नाही. धन्यवाद. आपण सुरुवात केली होती पुन्हा विषयावर की पुरुषाला नेमकं काय हवं असतं बाईकडून, आणि आपण या मुद्द्यावर आलो की बाईला नेमकं काय हवं असतं. बाईला पंख हवे असतात पुरुषाकडून. तर
पुन्हा त्या विषयावर आपण विचार करताना देतो की बाईला कुणी असा पुरुष मिळतो का, पंख देणारा, तसा अनुभव मिळतो का? तर तो लहानपणी मिळालेला असतो अनुभव बापाकडून. लहानपणापासून बाप तिची काळजी घेत असतो, तिला जोजवत असतो, पण ही परिस्थिती कायम राहत नाही. कारण मुलगी तरुण झाल्यावर अनेक वेळा या परिस्थितीत अचानक बदल घडतो आणि कालपर्यंत काळजी घेणारा तिचा बाप तिच्या जाण्या येण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण आणू लागतो. फुटूपणाने तिचे पंख कापू लागतो. यामागे बापाला बाहेरील प्रदूषक जगापासून मुलीला वाचवण्याच्या काळजीसोबत भीती असते, ती समाजाची. मुलीच्या बाबतीत ती तरुण झाल्यावर जशी बदलणारी स्थिती मुलाच्या बाबतीत काही बदलत नाही. ही स्थिती जी मुलीच्या बाबतीत बदलते ती मुलाच्या बाबतीत बदलत नाही. आईचं प्रेम त्याच्या लहानपणी जसं होतं तसंच ते कायम टिकून राहतं. अगदी लग्नानंतरही ती त्याची तशीच काळजी घेत राहते आणि यातूनच काही वेळा असमंजसपणामुळे सासू सुनेत वाद होतात. दोघी आपापल्या पद्धतीने त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करू लागतात आणि त्यातूनच कधीकधी त्याच्यावर आपला हक्क गाजवण्याचा व दाखवण्याचा प्रयत्न करू लागतात. यामुळेच पुरुषाला कुणीतरी सतत सांभाळण्याची, जपण्याची आणि त्याच्या आतला अहंकार जोजवण्याची इतकी सवय लागते की आई व बाई नसेल तर त्याच्या जगण्यात एक भयानक पोकळी येते. लग्नानंतर बाई त्याच्या आयुष्यात येते. पहिली काही वर्षे ती बाई असते, पण नंतर हळूहळू त्याची काळजी घेणारी आई बनते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की लग्नानंतर नवरा मृत झाल्यावर स्त्री एकटं जगू शकते, पण बायको मृत झाल्यावर पुरुष सहसा नीट जगू शकत नाही. कारण तो संपूर्णतः तिच्यावर विसंबून असतो. अनेक पुरुष बायको गेल्यावर काही काळात निघून जातात. या सगळ्याचं कारण विचार करता अनेक वेळा समाज व्यवस्था तर काही वेळा शरीरातील संरचना असं उत्तर येतं. सन डिसेंबर 2013 मध्ये नेदरलँडमध्ये स्त्री पुरुषांच्या मेंदूच्या संरचनेचं सर्वेक्षण केलं गेलं. स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूची संरचना एकसारखी असते का, त्यात फरक असतील तर ते कोणते आणि त्याचे काय काय परिणाम होतात, त्याचे परिणाम कोणते वर्तनात बदल घडवून आणतात, हा अभ्यासाचा विषय होता. आणि सर्वेक्षणात 1000 स्त्री पुरुषांच्या मेंदूतील संरचनेचं निरीक्षण केल्यावर हाती लागलेला निष्कर्ष आश्चर्यजनक होता. असं लक्षात आलं की स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मेंदूची संरचना एकसारखी असली तरी स्त्रियांच्या मेंदूतील संदेशवाहिन्यांचं जाळं मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूस असतं, तर पुरुषांच्या मेंदूमध्ये ते पुढील आणि मागील बाजूस असतं. पुरुषांचा मेंदू डाव्या बाजूचा जास्त वापर करतो आणि स्त्रियांचा मेंदू दोन्ही बाजूचा वापर करतो. आनंद झाला, लगेच आनंद. पुढे काही गोष्टी आहेत की यामुळे स्त्रियांना एकाच वेळी अनेक प्रकारची मल्टीटास्किंग, तू म्हणालीस तसं, दोन्ही बाजूचा. पण यामुळे होतं काय की पुरुषाच्या मेंदूला एकाच बाजूची व्यवस्थित सवय करेल, त्यामुळे एका वेळी एकच काम तो खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. स्त्रियांना एकाच वेळी अनेक कामं चांगल्या प्रकारे करू येतात, जमतात. पण स्त्रियांचा मेंदू लहान असतो आकाराने, पुरुषांचा मेंदू मोठा असतो, त्यामुळे त्याला गणिती कार्य चांगले करतात. मला असं एक म्हटलं तर लगेच एक बाई म्हणाली, मला खूप गणित माझ्या नवऱ्यापेक्षा चांगलं येतं. मी म्हटलं मला पण गणित येत नाही, मी होतो गणिताच. पण हे अपवादात्मक आहेत. गमतीशीर प्रसंग असे आहेत की अनेक संरचना वेगवेगळ्या असतात. म्हणजे यामुळे फरक काय होतं की मेंदूतील संरचनेमुळे स्त्रियांच्या डोळ्यांचा, म्हणजे तुम्हाला खूप माहित असेल माहीत नाही, सगळ्या स्त्रिया शॉपिंग करत असतात ना. खूपच शॉपिंग आवडत असतं. म्हणजे आता एक असं मैत्रीण गेली आणि तिने सांगितलं की तू काय टाईमपास, म्हणजे काय घरी बसून कंटाळा तर काय करतेस तू? शॉपिंग करते मी मॉलमध्ये, बाजूला शेजारी मॉल आहे ना. मी म्हटलं रोज मॉलमध्ये? हां, रोज जाते मी मॉलमध्ये. पैसे नवरा देतो? नाही. तुझ्याकडे कुठून?
नाही काही नाही, ट्रॉली घ्यायची, सामान ठेवायचं आणि ट्रॉली सोडून यायची. शॉपिंगची आवड असते. सिंपल आयडिया म्हणजे तुम्हाला पण तुम्ही वापरू शकता त्यामध्ये की शॉपिंगमध्ये पण काय आवडतं स्त्रियांना, साड्यांचं फार आवडतं. याच्या मागे कारण काय, म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या की स्त्रियांचे कपड्यांचे सगळे वेगवेगळे रंग असतात, त्याच्यावर डिझाईन असते, नक्षीदार असतात. आमचे बघा असे साधे, काही देशांचं बघा साधं एकच कलरचं एकच रंगाचं. कारण काय याच्यामागे, तर याच्यामागे शास्त्रीय कारण आहे. किंवा तुम्ही सगळ्या फिल्म्स नाटकामध्ये एक सीन हमखास बघितला असेल की नवरा वाचत बसलाय पेपर आणि बायको काहीतरी सांगते, तो ऐकतच नाही. शेवटी ती म्हणते हे तुमचं नेहमीच आहे, तुम्ही माझं ऐकतच नाही, काहीतरी महत्त्वाचं सांगते आणि तुम्ही नवऱ्याचा दोष नाही आहे आमचा, पुरुषांचा, सॉरी. शास्त्रीय कारण आहे यामागे. गंमत अशी आहे की स्त्रियांच्या मेंदूमध्ये संरचनामध्ये असल्यामुळे रेटिनामध्ये पण फरक असतो. स्त्रियांच्या डोळ्याचा रेटिना पातळ असतो आणि त्याच्यात पी सेल्स असतात, पर्वो सेल्युलर नावाचे सेल्स असतात. आणि पुरुषांच्या डोळ्याचा रेटिना जाड असतो आणि त्याच्यामध्ये एम सेल्स नावाचे असतात, मॅग्नो सेल्युलर नावाचे सेल्स असतात. आता यामुळे होतं काय की स्त्रियांना रंग, पोत, नक्षी याचं आकलन जास्त होतं आणि त्यामुळे ते आकर्षित होतात. आणि म्हणून स्त्रियांचे बघा कपडे पण शोकेसमध्ये ते स्त्रियांचे जास्त लावलेले असतात, पुरुषाचे लावलेले असतात, पुरुष बघत पण नाही तिथे. त्यामुळे पुरुषाचे शूज काळे वगैरे सगळे आमचे काळे आणि ब्राऊनच शूज, छत्र्या पण बघा तशाच, सगळं रंगीत नाही काही. आणि यामुळे उलटा दुसरा फरक काय होतं की जाड रेटिनामुळे, एम सेल्समुळे वेग आणि अंतर याचं आकलन जास्त होतं, लगेच होतं पुरुषांना. आणि त्यामुळे सगळे पुरुष फास्ट चालवणारे सगळे पुरुष दिसतील तुम्हाला. गाडी स्त्रियांना लगेच एक बाई उठली, मी मास्टर आहे गाडी चालत, म्हटलं असाल हो. मग मला नेताना मग ते तुम्हाला स्टेशनवर सोडते आणि स्टेशनवर सोडताना पडली, ठोकलं. गमतीचा भाग झाला हा. पण हे सगळं घडतं ते एम सेल म्हणून बायका बघा शांत सांभाळून चालवत असतात. आमच्या पुण्याच्या बायका अशा 2 पाय पंखासारखे असे काढून चालवत असतात नेहमी. तर या सगळ्या नेदरलँडमध्ये एक प्रयोग केला गेला की स्त्रियांना म्हणजे नवजात बालकांना एक 50 बाळ आणि 50 मुले आणि मुली यांच्यापुढे रंगीत जेव्हा वस्तू धरली तेव्हा स्त्री पालकांनी म्हणजे मुलींनी ते लगेच त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण मुलांनी त्याकडे फार दुर्लक्ष केलं. अशा पद्धती. आणि मगाशी एक सांगितलं ते की पेपरचं का हे, त्याच्यामागे लॉजिक्स म्हणजे नवऱ्याचं तुम्ही माफ करा घरी गेलात तर त्याला, की होतं काय की नेदरलँडमध्ये एक प्रयोग केला गेला. आता तेच वाचत होतं की नेदरलँडमध्ये एक प्रयोग केला गेला की 50 मुलांना, 25 मुली आणि 25 मुलांना म्युझिक ऐकवलं गेलं, एक व्हाईट नॉईज म्युझिक आणि साधं म्युझिक, शास्त्रीय संगीत किंवा तुझं रॅप म्युझिक. ते व्हाईट नॉईज म्युझिक काय आहे की संततध्वर म्हणजे पावसाचा टिप 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 आवाज, नळाचा आवाज, पंख्याचा आवाज, हे दिस इज कॉल्ड व्हाईट नॉईज म्युझिक. तर मुलींच्या मेंदूने सतत जी काही 15-20 मिनटं होते ते दोन्ही आवाज अगदी काळजीपूर्वक ऐकले. मुलांच्या मेंदूने असं केलं की पहिल्या 5 मिनटं त्यांनी दोन्ही आवाज ऐकले, नंतर त्याच्या लक्षात आलं हा दुसरा व्हाईट नॉईज आवाज आहे ना, हा सतत असाच राहणार आहे, टक 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 टक. त्यामुळे त्याने दुर्लक्ष, म्हणजे याच्यात असे खूप गमती आहेत. ह्या सगळ्यांचे परिणाम होतात. यामध्ये आणखी एक लिम्बिक सिस्टीम नावाचा असतो, अमिगडेला नावाचा पार्ट असतो, तो हा एक पार्ट महत्त्वाचा मी सांगतो. आणि कविता वाचूया की पुरुष जेव्हा तणावात असतो तेव्हा त्याला तो तणावातून बाहेर निघण्यासाठी प्रणयाचा आधार घ्यावासा वाटतो, सेक्सचा आधार घ्यावासा वाटतो. आणि या उलट अमिगडेला जो पार्ट आहे मेंदूमध्ये स्त्रियांच्या, तेच कार्य तो स्त्रियांच्या मेंदूमध्ये उलटं करतो. म्हणजे जेव्हा ती तणावात असते तेव्हा तिला कुठल्याही प्रकारचं शरीर
प्रणय किंवा इथला कुठलाही प्रणय नकोसा वाटतो. आणि इथे बेडवर विसंवाद अनेक वेळा सुरुवात होते. जात्याची कवितेचे शीर्षक आहे बाई जात्याची ग जात. बाई जात्याची ग जात, दगडाच्या तळी दोन. बाई जात्याची ग जात, दगडाच्या तळी दोन. वर फिरे भीर भीर, खाली स्थिर आणि मौन. वर फिरे भीर भीर, खाली स्थिर आणि मौन. बाई जात्याची ग जात, आत भरडते धान. बाई जात्याची ग जात, आत भरडते धान. लपवाया घर घर, लपवाया घर घर. बाई ओवी गाते छान, लपवाया घर घर. बाई ओवी गाते छान. टाके असे घातलेले, दिसतात जणू नक्षी. टाके असे घातलेले, दिसतात जणू नक्षी. दळताना जात्यावरी, दळताना जात्यावरी. हलतात दोन पक्षी, दळताना जात्यावरी. हलतात दोन पक्षी. बाई जात्याची ग जात, वर मारीला खुट्टा. बाई जात्याची ग जात, वर मारीला खुट्टा. भीती तुकी घातली, भीती तुकी घातली. जन्माला गेल ग बट्टा. भीती तुकी घातली, जन्माला गेल ग बट्टा. बाई जात्याची ग जात, नये उलटी फिरवू. बाई जात्याची ग जात, नये उलटी फिरवू. असं जुनाट खाजरे, असं जुनाट खाजरे. तरी कुकू हे मिरवू. असो जुनाट खाजरे, तरी कुकू हे मिरवू. बाई जात्याची ग जात, मुडपते एक पाय. बाई जात्याची ग जात, मुडपते एक पाय. राबताना संसारात, राबताना संसारात. मुडपते काय काय. राबताना संसारात, मुडपते काय काय. मुडपते काय काय. कवितेचं शीर्षक आहे बाईची ग काया. बाईची ग काया, जसा अत्तराचा पाया. बाईची ग काया, जसा अत्तराचा पाया. किती लपवावा तरी, गंध जातो लुचकाया. बाईची ग काया, जसा अत्तराचा पाया.
किती लपवावा तरी गंध जातो लुचकाया. लुचकाया म्हणजे चुगली करणे. बाईची ग काया हा दुसऱ्या संबंधित. जसा तराचा पाया कापसात हो थांबून भिजलेली जशी माया. बाईची ग काया जसा तराचा पाया कापसात वो थांबून भिजलेली जशी माया. बाईची ग काया जसा तराचा पाया झाली वलीशी चूक उभा जन्म गेला वाया. बाईची ग काया जसा तराचा पाया झाली वलीशी चूक उभा जन्म गेला वाया. बाईची ग काया जसा तराचा पाया उडोनिया जात गंध कोपऱ्यात जातो पाया. बाईची ग काया जसा तराचा पाया उडोनिया जाता गंध कोपऱ्यात जातो पाया. बाईची ग काया जसा तराचा पाया ज्याला झाला खरा संग त्याची काया लागे गाया. बाईची ग काया जसा तराचा पाया ज्याला झाला खरा संग त्याची काया लागे गाया. त्याची काया लागे गाया. की मैत्रीची वीण ज्या स्त्री सोबत जुळते ती मैत्रीण. मैत्रीची वीण ज्या स्त्री सोबत जुळते ती मैत्रीण. वीण म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी एकत्र जुळवणारा बंध. म्हणजे बंधनच जे असतं पण जाणवत नाही असे बंध वीण बनतात. जे बंधन जे असतं पण जाणवत नाही असे बंध वीण म्हणतात. जी जाणवते दिसते ती शिवण. जी जाणवते दिसते ती शिवण. स्त्री पुरुष मैत्री म्हणजे झुळझुळीत तलम कापड. ते जितकं तलम तितकं त्यावर शिवण मारताना चुरण्या पडण्याचा धोका अधिक. एखाद्या शिवण कारागिराला तलम कपड्यावर शिलाई मारताना पाहिलं तर तुम्हाला दिसेल की तो एकाग्रतेने कपड्यावर पडणाऱ्या विणीकडे आणि शिवणीकडे लक्ष ठेवत अलवारपणे ते कधी तलम कापड कधी ताणून धरत कधी मोकळं सोडत असं हाताळतो की कपड्यावर दोन वेगळे जोड एकत्र जुळले जातात. त्यावर वीण आहे हे कळतच नाही. शिवणीच्या जागी एकही चुनी पडत नाही. स्त्री पुरुष मैत्री ही अशा तलम कपड्यावरली वीण असते ज्यात एक जरी चुनी पडली तरी ती मैत्रीच बेडक दिसू लागते. पाहणाऱ्याला फक्त त्या मैत्रीतली कृतज्ञता दिसत राहते. स्त्री पुरुष मैत्री हे नातं आपल्याकडे अगदी अलीकडे आलंय. मला आठवतंय की मी शाळेत असताना आम्हा मुलग्यांपैकी कुणी दंगा केला तर त्याला शिक्षा म्हणून मुलींच्या शेजारी बसवलं जायचं. महाविद्यालयात शिकत असतानाही मी मुलींशी बोलायला घाबरायचो. एक प्रसंग आठवतोय. त्या काळात मी बऱ्यापैकी नृत्य करायचो आणि त्यावेळी एक मोठी आंतरविद्यालयीन महाविद्यालयीन नृत्य स्पर्धा षण्मुखानंद हॉलमध्ये व्हायची. आमचं विद्यालयही त्यात भाग घ्यायचं. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अरुण चांदीवाले हे पूर्वा कामकरचे गुरु आहेत. माझेही गुरु आहेत ते. आता ते नाही आहेत.
आम्हाला शिकवायचे. एका वर्षी त्यांनी आदिवासी लोकनृत्य निवडलं. त्या नृत्यात तरुण तरुणीच्या 6 जोड्या होत्या. एकदा चांदीवाले सरांनी असा एक नृत्यक्षण सांगितला ज्यात दोघांनी एकमेकांच्या कमरेवर हात ठेवत ठेक्यावर पावले टाकायची होती. त्यापूर्वी मी कधी कोणास तरुणीशी फार बोललोही नव्हतो आणि इथे एकदम कमरेवर हात ठेवायचं म्हणजे वेळ आल्यावर मला घाम फुटला. मी वरच्यावर हात ठेवून नृत्य करू लागलो. त्यामुळे आम्हा दोघांची पावले वेगवेगळी पडू लागली. सरांनी 2 वेळा सांगून पाहिलं पण मला माझं अवघडले पण काही जाईना. तेव्हा सर म्हणाले, तू थोडा वेळ बाजूला बस आणि विचार कर असं का होतंय. मी अर्धा तास बाजूला बसून होतो. समोर सराव सुरू होता. इतक्यात एक मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवत आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून सराव पाहू लागला आणि नेमकं त्या क्षणी मला कळलं काय गडबड होते. मी सरांना सांगितलं मी तयार आहे आणि त्यानंतर आम्हा दोघांची पावले तालावर पडू लागली. याचं कारण मी त्या मुलीला मित्र समजून नृत्य करू लागलो होतो. तेव्हापासून मैत्रीण माझ्यासाठी मित्र झाली. अर्थातच ती सुरुवात होती. मग आई, बहीण, पत्नी आणि काही मैत्रिणींनी मला बाईच्या कविता दिल्या. बाईच्या कविता संग्रह वाचून काही फोन आले. ते ऐकता ऐकता कदाचित हळूहळू माझ्या आतच एक मैत्रीण तयार झाली. प्रत्येक पुरुषाला एक मित्र हवा असतो आणि प्रत्येक स्त्रीला एक जवळची मैत्रीण हवी असते. दोघांच्याही मैत्रीच्या गरजा वेगळ्या असतात. पुरुषाला आनंद वाटून घेण्यासाठी मित्र हवा असतो आणि स्त्रीला आतल्या गुजगोष्टी सांगण्यासाठी मैत्रीण हवी असते. पुरुष आनंदी असतात तेव्हा मित्रांसोबत राहणं जास्त पसंत करतात आणि तणावात असतात तेव्हा एकटे राहतात. पुरुष त्यांचा तणाव कोणाला सांगत नाहीत. त्यामागे अनेक कारणे आहेत. स्त्रिया आनंदाचे क्षण सांगतात पण जवळच्या मैत्रिणींना त्यांना प्रकर्षाने सांगायचा असतो तो मनातला तणाव. कारण त्यांच्या मनात अनेक तणाव असतात. पुरुषांना फक्त करिअर, कार्यालय वा नातं असा एक वा दुपदरी तणाव असतो. तर स्त्रियांसाठी करिअर, नवरा, नाती, सासर, माहेर, कार्यालय, घर यातील काही किंवा सगळीच तणावस्थळे असू शकतात. कुणाशीही बोलता येत नाही कारण बदनामी आणि सल्ले देत सुटण्याची भीती. यामुळे ती त्याच मैत्रिणीकडे जाते जी कुणालाही चूक वा बरोबर ठरवणार नाही, जे तिला चूक वा बरोबर ठरवणार नाही, फक्त ऐकेल. बाईला कधी तिचा तणाव ऐकणारी, कधी तिचं अगळपगळ बोलणं शांतपणे ऐकणारी, कधी किलाडूपणे तिचे टोमणे ऐकणारी, कधी तिच्याशी खोटं भांडणारी, कधी तिला बापासारखं आज्ञा देणारी पण तरीही तिच्या आज्ञेत राहणारी व्यक्ती हवी असते. ती व्यक्ती पुरुष असेल तर ती संरक्षण म्हणून सोबत राहणारा पण त्या बदल्यात काहीही अपेक्षा न करणारा आणि कोड कौतुक करणारा हवा असतो. महाविद्यालयात शिकत असताना असाच एक साधा आणि देवभोळा मुलगा आमच्या सोबत शिकत होता. त्याच्या कपाळावर नेहमी चंदनाचा आडवा टिळा लावलेला असायचा. मुली नेहमी कॅन्टीनमध्ये, पिकनिकला, रेस्टॉरंटमध्ये जायला त्याला सोबत घ्यायच्या. एकदा चित्रपट पाहायला त्या सगळ्यांनी मिळून त्याचं तिकीट काढलं आणि ही बातमी कळल्यावर आम्ही सारे अवाक झालो की त्याच्यामध्ये काय दिसलं असं बुवा. पण आत्ता कळते की त्या सगळ्या मुलींना त्याच्यामध्ये मैत्रीण दिसली होती. काही वर्षापूर्वी मी एका कंपनीतली नोकरी सोडताना तिथली एक लग्न झालेली तरुणी रडू लागली. मी म्हटलं, तू का रडते आहेस? आपण फोनवर बोलू शकतो की? तर म्हणाली, हो बोलू शकतो, पण मी माझ्या आजारी आईविषयी सांगताना तुझे डोळे हळूवार व्हायचे, ते फोनवर दिसणार नाहीत. तुला माहिती आहे मी तुलाच का सांगायचे? कारण तू धीर देणारा बोलायचा नाहीस, पण तुझे डोळे बोलायचे. अशीच एक मैत्रीण मला म्हणाली, तू मला जवळचं का वाटतोस माहिती आहे? तुझ्या डोळ्यात मला कधीच माझं बाई पण दिसलं नाही. सगळ्या गोष्टी तुला सांगाव्याशा वाटतात कारण तू मला मित्र नाही मैत्रीण वाटतोस. मला वाटतं माझं हे मैत्रीण होणं बाईच्या कविता आणि मोराची बायको या कथासंग्रहाने शिकवलं. बाईच्या कवितांनी मला मैत्रिणी दिल्या. त्यात माझी आई आहे, बहीण आहे, बायको आहे आणि अशा काही स्त्रिया आहेत ज्यांना मी कधी भेटलोही नाही. त्या सगळ्यांनी मला बाई समजून सांगितली. अनेक बाया मला विचारतात की आम्ही बाया असून आम्हाला जे समजलं नाही ते कसं लिहितात. मलाही त्यावेळी माहीत नव्हतं, पण नंतर स्वतःचं निरीक्षण करताना हळूहळू माझ्या लक्षात आलं की माझ्या आतच एक बाई असावी आणि ती माझ्या आतली बाई माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. ती माझ्याशी बोलत असते, काही सांगत असते, टीका करत असते,
टोमणे मारत असते, प्रेम करत असते, लाड करते, कधी रूप पालटून कथा बनते, कधी उणीवा दाखवून टीका करते. माझी स्तुती ती कधीच करत नाही. बाईला आपल्या पुरुषात काही ना काही उणीव नक्की दिसत असते. तसं तिला माझ्यात नेहमी काही ना काही उणीव दिसतेच. आणि मग बाहेरची माणसे मला व माझ्या कवितांना, कथांना कितीही चांगलं म्हणत, माझ्या आतली ती मैत्रीण मला नेमक्या उणीवा दाखवत राहते. ही मैत्रीण मला सतत सजग करत असते. मागे हिंदी कवयित्री मैत्रीण मला म्हणाली की मेरे सपने में आज भी मोर आता है. आणि मी पटकन बोलून गेली, ये तो स्टोरी है, आप लिखो. तर ती म्हणाली, इसमें क्या स्टोरी है. ऐसे तो बहुत लोगों के सपने में मोर आते हैं और भी कुछ कुछ आते हैं. तो मतलब मुझे पता नहीं, पर आप लिखो. मोर आपके सपने में आ रहा है और मैं कैसे लिखूं. तो संवाद तिथे थांबला. मनात विचार आला की स्वप्नात मोर येणं हे एक सुप्त इच्छेचं लक्षण आहे. लहानपणापासून लग्न झाल्यावरही स्वप्नात मोर येत असेल तर ती सुप्त इच्छा अजून पूर्ण झाली नाही असा त्याचा अर्थ असावा. एक लग्न झालेल्या स्त्रीच्या मनात अजूनही मोर का येत असावा, कशासाठी. 35 वर्षाच्या स्त्रीच्या स्वप्नात किमान 25 वर्ष मोर येत असेल तर त्यामागे काय संदर्भ असतील. मग काही दिवसांनी माझ्या स्वप्नात एक मोर. त्यानंतर एक दिवस स्वप्नात मला मोरासोबत खेळणारी एक अल्लड मुलगी दिसली आणि मोराची बायकोची कथेची सुरुवात झाली. नातं कोणतंही असो त्याला आयाम असतील तरच ते टिकतं. पुरुष पुरुष, स्त्री स्त्री मैत्री सहज आणि सोपी नाही. मात्र स्त्री पुरुष मैत्री सोपी नाही. त्यात सहजता नसेल तर ती इतरांना दिसते. या नात्यातला गढूळपणा इतरांना लगेच लक्षात येतो. कोणत्याही माणसाचे वर्तन अभ्यासायचं असेल तर बोलताना त्या माणसाच्या डोळ्यात पाहत राहिलात की लक्षात येतं तो माणूस खोटं बोलतोय व खरं. एकदा एका जंगलप्रेमी मित्राला मी विचारलं, तुला वन्य प्राण्याची भीती वाटत नाही का. तर तो म्हणाला होता की कोणताही प्राणी समोर आला की त्याच्या डोळ्यात पाहायचं. लक्षात येते प्राण्याच्या मनात काय चाललंय. मैत्रिणीचा खरा मित्र होण्यासाठी तुमच्या डोळ्यातला पुरुष संपणं ही पहिली अट असते. सोबत स्त्री असतानाही ज्याचे डोळे स्वच्छ राहतील तो पुरुष मैत्रिणीची मैत्रीण होऊ शकतो. पण यात दुसरी अट अशी आहे की मैत्रिणीनेही पुरुषाला मैत्रिणीच मानायला हवं किंवा तिने पुरुषाचा मित्र व्हायला हवा. हे दोन्ही बाजूने असेल तरच त्यात निर्मळता राहते. एखाद्या आरशावर पडून प्रकाश परत येतो तसे असतात मनातले विचार. समोरच्याला ते लगेच जाणवतात. कोणत्याही विचारलहरी एक दुसऱ्याला लक्षात येतात. आणि म्हणूनच मी आधी म्हटलं की ते मैत्री हे काचेचं भांडं आहे. ते सांभाळणे इतकं सोपं नाही. स्त्री स्त्री मैत्री सहज आहे आणि सोपी आहे, पण पुरुष स्त्री मैत्री सहज आणि सोपी नाही. स्त्री पुरुष मैत्रीमध्ये दोघांनाही आपलं लिंगभान सोडून समान पातळीवर यावं लागतं आणि तेच नेमकं कठीण असतं. ते साध्य झालं तर समुद्राच्या तळाशी असलेला मोती हाती येतो, नाहीतर हाती येतं फक्त आळवावरचं पाणी. या सगळ्या कविता किरण सरांनी कशा लिहिल्या हा एक प्रश्न मला नेहमीच पडतो की आम्हाला जे माहिती आहे ते ह्यांना कसं माहीत. पण मी त्यांना कधी सांगितलं नाही. कवितेचं शीर्षक आहे सगळ्या बाया वेगवेगळ्या. सगळ्या बाया वेगवेगळ्या, त्यांच्या नटण्याच्या, हसण्याच्या तऱ्हा वेगळ्या, त्यांच्या चालण्याच्या, बोलण्याच्या तऱ्हा वेगळ्या, त्यांच्या भांडण्याच्या, रुसण्याच्या, वेणीपाणीच्या, रागावण्याच्या सगळ्याच तऱ्हा वेगळ्या. फक्त एक रडण्याची सोडून. रडताना सगळ्या बायका एक सारख्याच रडतात. रडताना सगळ्या बाया एक सारख्याच रडतात. तोंडावर पदर व हाताचा तळवा दाबून. तोंडावर पदर व हाताचा तळवा दाबून की आवाजही फुटू नये बाहेर.
की आवाजही फुटू नये बाहेर, दुःख आणि अश्रू आतल्या आत रिचवून टाकतात. दुःख आणि अश्रू आतल्या आत रिचवून टाकतात. सगळ्या बाया रडताना एकसारख्या रडतात. सगळ्या बाया रडताना एकसारख्याच रडतात. गर्भातच कोणीतरी प्रशिक्षित केल्यासारखं. गर्भातच कोणीतरी प्रशिक्षित केल्यासारखं. धन्यवाद. शेवटचं 2 मिनटं फक्त यांनी म्हटलं तसं समारोप करतो की कसं जमतं. तर विज्ञानाने पण साबित केलेलं आहे. कार्ल युंगची एक थिअरी आहे, अनिमा आणि अनिमस-तत्व. म्हणजे प्रत्येक पुरुषात एक स्त्रीचा अंश असतो आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुषाचा अंश असतो. हे विज्ञानाने सिद्ध झालेलं आहे. पण हे मानसिक लेवल आहे. मला असं वाटतं की शारीरिक लेवलवर पण आहे. आपण सगळे इथे मॅच्युअर आहोत आणि सगळं शारीरिक आता शिक्षण पण म्हणजे सगळं वैज्ञानिक शरीरशास्त्राचं पण शिक्षण होतं. तर ते एक लक्षात घ्या की अर्धनारी नटेश्वर, तो माझा वेगळा लेख आहे, तो पण खूपच व्हायरल झाला. अर्धनारी नटेश्वर, तुम्ही तुमच्या आतमध्ये काय डेव्हलप करता ना, एखादा तृतीयपंथी असतो, तो असतो पुरुष, पण तो स्त्री डेव्हलप करतो आतमध्ये आणि देन ही बिकम्स दॅट. तुम्ही तुमच्या आत काय डेव्हलप करता ना, यावर ती फार ठरतात. तसं कदाचित माझ्यात झालं असावं, माझ्या स्त्री डेव्हलप जास्त झाली असावी. मी म्हटलं तसं की तुम्ही नीट पाहिलं तर स्त्री आणि पुरुष मानसिक लेवलवर अनिमा आणि अनिमस-तत्व आहेत, शारीरिक लेवलवर पण आहे. कारण पुरुषाला, प्रत्येक पुरुषाला स्तन आहेत, अर्धविकसित स्तन आहेत. जे निप्पल्स आहेत ते अर्धविकसित स्तन आहेत. जगात फक्त पूर्ण पुरुष 2च आहेत, एक घोडा आणि अर्जुन, ज्याला स्तन नाहीत. बाकी सगळ्यांना स्तन आहेत. आणि प्रत्येक स्त्रीला क्लिटोरस आहे, शिश्निका आहे, तो पुरुष आहे. म्हणजे आपण म्हटलं ते मानसिक लेवलवर प्रत्येकात आहे आणि शारीरिक लेवलवर पण आहे. दुसरी म्हटलं की अरुणनी मला विचारलं की तू या सगळ्या कविता ठीक आहे, पण एक कविता तुझी आहे की बाई वॉशरूममध्ये जाणे आणि सगळं साडी ठीक करते वगैरे, तू वॉशरूममध्ये कसा काय गेलास? तर ते पण शक्य आहे. कारण मी नेहमी बघत असतो कुठेही जाताना बाई, माझी आई, बायको, बहीण, ते सगळे जातं कुठून बाहेरून आले की पहिलं ते आरशासमोर जाणं, ते साडी ठीकठाक करणं, त्यांची पद्धत, मग मागचे पायाने साडी खाली खेचणार वगैरे सगळं. आता सिंपल गोष्ट आहे की जेव्हा ऑफिसमध्ये येते ती पहिलं बाई वॉशरूममध्ये जाते आणि ती म्हणाली की आले फ्रेश होऊन येते, मग सगळं व्यवस्थित. मग ते सगळे करताना ते जाऊन आतमध्ये काय करणार? तर अशा पद्धतीने थोडंसं निरीक्षण, थोडासा अभ्यास, थोडासा विचार यातून आला आणि तुम्ही सगळ्यांनी त्या कविता संग्रह डोक्यावर घेतलात. 6वी आवृत्ती आले, याची 2री आवृत्ती येते आहे. धन्यवाद. आपण मला निमंत्रित केलं. वैद्य सर, तुमची सगळी टीम खूपच सुंदर आहेत. अशा कार्यक्रमांना मलाही यायला आवडेल, म्हणजे ऐकण्यासाठी, आणि मी येत राहील. धन्यवाद. नमस्कार. किरण सरांनी एवढा वेगळा विषय मांडलेला आहे की त्याच्यानंतर आता मी काय वाचायचं असा मला पडलेला प्रश्न आहे. फारच विचार करायला लावणारा आज त्यांनी विचार मांडलेला आहे. तरी सुद्धा आज मी वाचनाच्या या कट्ट्यावर आलेली आहे. मला आज वाचनाच्या ह्या मंचावर वाचायची संधी दिल्याबद्दल श्री जितेंद्र सर आणि सहकारी यांचे मनापासून आभार. आज मी श्री सुनीताबाई देशपांडे यांचे सोयरे सकळ या कथामालेतील सोयरे सकळ ही कथा वाचनाला घेतली आहे. योगायोग असा आहे की 2025 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांचीच कथा वाचण्याची मला संधी मिळाली आहे. सुरुवात करते. सोयरे सकळ. आमच्या लहानपणी गाई, म्हशी, कुत्री, मांजरे तर बहुतेक घरात असतच, पण घरातल्या एखाद्याने मुद्दाम पाळलेला असा एखादा खास प्राणी क्वचित कुठे कुठे दिसे. आमच्या शेजारच्या घरातल्या एका मुलाने एक पोपट पाळला होता. पितळेच्या लखलखीत पिवळ्या पिंजऱ्यातला तो हिरवा पोपट, त्याची ती लाल चोच
आपणही असा एक पोपट आणावा असे आम्हाला वाटे. पण ते काही जमले नव्हते खरे. पण अचानक घरात पडलेले खारीचे एक छोटे पिल्लू एके दिवशी मला सापडले. कोकणातील आमची कौलारू घरे, त्या कौलांच्या फटी कोपऱ्यात साप देखील अंडी घालत. खारींची घरटी तिथे होती. त्यातूनच ते खाली पडले असणार. सुदैवाने धुवायला टाकलेल्या कपड्यांच्या ढिगाऱ्यावर पडल्याने ते आपटले नव्हते आणि त्याला दुखापतही झाली नव्हती. पण ते फारच लहान होते. पलटा येण्याइतकी त्याला शक्तीही नव्हती. मग मी त्याचा ताबा घेतला. इंक फिलरने थेंब थेंब दूध पाजत त्याला वाढवले आणि मग ते घरातच खेळू लागले. त्याचे नाव ठेवले टुणू. कपाटाखाली कुठेही कोनाकोपऱ्यात ते लपलेले असले तरी टुणू टुणू अशी हाक मारली की ते पळत पळत जवळ येई आणि भरभर अंगावर चढे. शर्टाच्या बाहीत केसात जाऊन बसे. माझ्या वेणीच्या मुळाशी तर ते अनेकदा मुक्कामाला येई. मग केस फारसे तुटू न देता त्याला बाहेर काढणे हा एक उद्योग असे. वेणी काढताना गुंता काढायला आई केस विंचरू लागली की दुखतात म्हणून आरडाओरडा करणारी मी. टुणूने त्याच केसात असा हैदोस घातल्यावर कशी गुपचूप सहन करते हा आईचा प्रश्न मग ऐकल्यांना ऐकल्यासारखा करावा लागे. या टुणूचे सर्वात जास्त लाड मी करत असे म्हणून की काय कोण जाणे, त्याचाही माझ्यावर सर्वात जास्त जीव जडला होता. हे खारीचे पोर फार जगले नाही. काही महिन्यातच मरून गेले. पण तोवर आमच्याशी खूप खेळले. कधी कधी आम्ही 3-4 जणांनी त्याला टुणू टुणू म्हणून हाक मारली तर ते कपाटाखालून किंवा घडवंची खालून जिथे लपले असेल तिथून बाहेर येई आणि मग आम्ही पुन्हा हाका मारल्या की माझ्या दिशेने येऊन माझ्या अंगावर चढे. याचा अर्थ त्याला आवाज ओळखायला येऊ लागला असावा. त्याचा आम्हा सर्वांना आणि विशेषतः मला इतका लळा लागला होता की ते मेल्यावर माझे 1-2 दिवस रडण्यात गेले. मी न जेवताच झोपले. आम्ही त्याला प्राजक्ताच्या बुंध्यात पुरले. त्याची आठवण बरेच दिवस रेंगाळत राहिली. अद्यापही ती बुजलेली नाही. विश्वासाने निर्भय होऊन लहान मुले किंवा पाळीव प्राणी आपल्याला बिलगतात आणि स्वतःच्या आनंदोत्सवाबरोबरच आपल्यालाही धन्य करतात. मला वाटते या अशा देवीघेवी इतकी देखणी आणि जिवंत देवघेव दुसरी कोणतीही नसेल. आमच्या वाडीतली बहुतेक झाडे ही आईने स्वतः लावलेली होती आणि ती वाढवली होती. आम्हा मुलांइतकेच तिने त्या झाडांवरही प्रेम केले. कुणी तिराईताने आमच्याकडे कधी जरा अधिकच टक लावून पाहिले आणि आमचे कौतुक केले तर ती व्यक्ती निघून गेल्या गेल्या आई आमची दृष्ट काढून टाकत असे. तीच गोष्ट तिने वाढवलेल्या झाडांच्या बाबतीतही घडे. केळीचे लोंगर, आंबे, फणस पाहून त्यांच्या रसरशीतपणाचे किंवा नारळाच्या आकाराचे बहरलेल्या फुलझाडांचे कुणी असेच खूप कौतुक केले तर त्या झाडाची आई दृष्ट काढी. दृष्ट लागू नये म्हणून मुलांना तीट लावण्याची पद्धत होती. तशी झाडांना फाटकी चप्पल बांधण्याची पद्धत होतीच. पण त्याही पेक्षा म्हणजे फुले फळे काढताना खत पाणी घालताना वगैरे आई त्या झाडांशी बोलतही असे. वर्षानुवर्षाच्या या सवयींमुळेच की काय कोण जाणे ती झाडेही आईला ओळखू लागली होती. खूप उंच फांदीवरच्या शेवग्याच्या शेंगा, चाफ्याची फुले काढायला आम्ही टोकाला आकडा लावलेली काठी वापरत असू. फांदी फारशी उंच नसेल आणि तरीही टाचावर उभे राहूनही किंवा उडी मारूनही शेंगेपर्यंत हात पोचत नसेल तरी देखील आम्हाला शेंगा तोडायला तीच काठी लागे. आईची उंची माझ्या इतकीच होती. माझा हात जिथपर्यंत पोचे तिथपर्यंतच तिचा पोचायचा. पण त्याहूनही थोड्या अधिक उंचीवर असणाऱ्या शेंगाही ती अनेकदा हातानेच काढू शकत असे. तिने शेंगांच्या दिशेने हात वर केला की फांदी थोडी खाली झुकत असेल का? त्याच वेळी अचानक वाऱ्याची झुळूक येत असेल का? कोण जाणे. पण हा योगायोग मी अनेकदा अनुभवला आहे. ह्या गोष्टी खरे तर बुद्धीला पटणाऱ्या नाहीत. पण कधी कधी वाटते बुद्धीला न पटणे म्हणजे तरी काय, शास्त्र काट्याच्या कसोटीला न उतरणेच ना. नवे नवे शोध लागतात तसा ज्ञानात भर पडत जाते. हा शास्त्र काटा देखील प्रगल्भ होत जातो, अधिकाधिक तीक्ष्ण बनत जातो. वनस्पती सृष्टी आणि जीवसृष्टी यांचे आपापसात काही नाते आहे का ते आजगायत समजलेले नाही. ह्याचा अर्थ ते निश्चितच नाही असाच धरायचा का? मनुष्य प्राणी हा सर्वात बुद्धिमान प्राणी हे तर खरेच, पण इतरही प्राण्यांना आपापल्या परीने कमी अधिक बुद्धी असतेच.
स्वसंरक्षणासाठी तरी ते थोडीफार अक्कल वापरतातच. मत्स्यावतार हा आपण प्रथमावतार मानतो. माशांचेच उदाहरण घेतले तर पाण्याखालच्या साम्राज्यातल्या जगायचा पहिला हक्क हा माशांचा. पोटासाठी मच्छीमारी करणाऱ्या कोळ्यांना माशांनी आजवर समजून घेतले. तो एक निसर्गक्रमच आहे म्हणा, किंवा जीवसृष्टीचा तो नियम आहे म्हणा, किंवा जीवनचक्र अखंडित राहण्यासाठी अत्यावश्यक अशी अट आहे म्हणा. मासे स्वतःही आपल्याहून छोटे मासे खातात, तेव्हा माणसानेही खाण्यासाठी मासे पाळले तर माशांनी समजूतदारपणा दाखवलंच की. जीवो जीवस्य जीवनम हे एकमेकांसाठीचे नाते सर्वत्रच, अगदी रानावनातही असतेच, पण जगण्याच्या या मर्यादा उल्लंघण्यासाठी नसतात. जन्ममरणाचा, जीवसृष्टीतला हारजितीचा हा खेळ अखंडित राहावा असे वाटत असेल तर त्यासाठी त्या मैदानावर उतरणाऱ्याने त्या खेळाचे नियम पाळायलाच हवेत. विज्ञानाचा पायाही गणिती काटेकोर विचारसरणीवर रचलेला आहे. या गणितीचे नियम मोडले तर तो पायाच डळमळेल आणि कळसासकट सारा मनोराच जमीनदोस्त होईल. शिवाय वैज्ञानिक प्रगती याचा अर्थ कमीत कमी श्रमात नवे, जास्तीत जास्त सुखोपभोग झटपट घेता येण्याच्या सोयी निर्माण होणे हाच नव्हे. प्रत्येक गोष्टीच्या जोडीने तिचे सहचारी भावही येतातच. नवे शोधही याला अपवाद नाही. तेव्हा विज्ञानाच्या प्रगतीकडेही आपण डोळस दृष्टिकोनातून पाहायला हवे. ती योग्य दिशेनेच होत आहे ना याची सतत खात्री करून घ्यायला हवी. कोणताही मोह, अगदी प्रगतीचाही मोह आपल्या सत्सद विवेक बुद्धीवरही मात करत नाही ना, या बाबतीत कायम जागरूकता हवी. ही चिकित्सक दृष्टी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टी आहे ना. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर युरोपातून माणसांच्या लोंढेच्या लोंढे अमेरिकेत स्थायिक व्हायला आले. तिथल्या जमिनीवर, निसर्ग संपत्तीवर आक्रमण करून त्यांनी आपली श्रीमंती वाढवायला सुरुवात केली. ही संपत्तीची हाव वाढतच गेली आणि मग गोल्ड रश सुरू झाला. सोन्याच्या खाणींच्या दिशेने या गोऱ्या लोकांनी आपले मोर्चे वळवले. मैलोनमैल प्रवास करत हे लोक त्या मार्गाने निघाले. वाटेत त्यांना तिथल्या आद्य रहिवाशांच्या अनेक वस्त्या लागल्या. अनेक डोंगरदऱ्या, राने, अरण्ये लागली. तिथले ते रेड इंडियन आदिवासी हे आपल्यासारखे गौरवर्णी नाहीत, म्हणजे ते आपल्याहून दुय्यम, हीन, त्यांची संस्कृतीही हीनच असे या लोकांनी गृहीतच धरले. आपला वर्ण गोरा, आपली यांत्रिक प्रगती अधिक, आपली हत्यारे अधिक समर्थ, लेखन वाचनाधिक कलांत, आपण प्रगत, म्हणजे आपली संस्कृती श्रेष्ठच असे मानून या गोऱ्या लोकांनी तिथल्या आदिवासांना कसपटासमान लेखून त्यांच्यावर आक्रमण केले. केवळ शिकारीची मजा लुटायला म्हणून वाटेतल्या रानातले प्राण्यांचे कळपच्या कळप बंदुकीच्या गोळ्यांनी ठार केले. निष्कारण मारून टाकलेल्या त्या प्राण्यांचे ढीक कुजू लागले आणि सर्वत्र रोगराई पसरू लागली. तिथल्या आदिवासींना त्या गोऱ्या प्रवाशांच्या या कृतीचा अर्थच कळेना. शिकार हा त्यांच्याही जीवनाचा अविभाज्य भाग होताच की, पण त्यांची शिकार वेगळी होती, अपरिहार्य होती. त्यामुळे बळीचा मान राखून ती केली जाई. रानातला एक बैल मारला की त्याचे मांस खाण्यासाठी, कातडे पोशाखासाठी, हाडे शिंगे अवजारांसाठी, केस दोरखंड करण्यासाठी असा पायाच्या नखापासून मेंदूच्या कवटीपर्यंत त्या प्राण्याचा उपयोग केला जाई. ही शिकार हा त्या लोकांच्या जगण्यासाठी आवश्यक असा जीवनक्रम होता. केवळ गमतीसाठी दुसऱ्याचा जीव घेण्याची ती बेपर्वाई नव्हती. प्रथम मारलेला प्राणी संपला, आता अन्न वस्त्रासाठी वगैरे दुसरा प्राणी मारण्या वाचून गत्यंतर नाही असे झाले. नंतरच ते दुसऱ्या प्राण्याच्या शिकारीला निघत. त्यामुळे गरज नसताना निव्वळ खेळ म्हणून हत्यारे चालवून वन्य प्राण्यांची गोऱ्या लोकांनी चालवलेली ही कत्तल, हे इतके असंस्कृत लोक इथे आले तरी कुठून, तेच त्या आदिवासी रेड इंडियन लोकांना कळेना. मनुष्य प्राणी आणि मनुष्य तर जीवदृष्टी ह्यांच्यातले नाते हे शत्रुत्वाचे, परकेपणाचेच कशासाठी राहायला हवे? निष्कारण हिंसा हा माणसाच्या सुखाचा, आनंद निर्मितीचा आवश्यक घटक आहे का? आपापल्यातल्या विध्वंसक शक्तींचे मोकाट प्रदर्शन हेच स्वतःच्या बुद्धीचे सामर्थ्य सिद्ध करण्याचे एकमेव साधन असायला हवे का? बुद्धिमत्तेप्रमाणेच संस्कृती हेही माणसाचेच व्यवच्छेदक लक्षण आहे ना. मग त्या मार्गानेच आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा आनंद आपण का गमवायचा? परिणामी विध्वंसक ठरणाऱ्या बुद्धिजन्य कर्तृत्वापेक्षा
सुसंस्कृतपणाचा अभिमान आपण का बाळगायचा नाही? जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडर द ग्रेट या पराक्रमी राजाने सुरुवातीच्या काळात आजूबाजूचे अनेक देश जिंकून काबीज केले. त्यातल्या पराजित पर्शियन लोकांची संस्कृती या ग्रीक संस्कृतीपेक्षा वेगळी होती. नुसती वेगळी असणे यात नवल काही नाही, पण ती संस्कृती ज्या नैतिक मूल्यांवर आधारलेली असते त्या मूल्यांच्या तुलनात्मक श्रेष्ठत्वावर सर्व काही अवलंबून असते. दोन्ही देशातून वाहणारी एकच नदी घेतली तरी त्या नदीशी त्या देशबांधवांचे नाते कोणते आहे हे पाहून त्या देशाची संस्कृती जोखता येते. ग्रीक लोक नदीत उड्या टाकत पोहत काठाशी वाहत्या पाण्यात कपडे, घोडे, भांडीकुंडी धुत नदीचे पाणी अशुद्ध करत. पर्शियन लोकांना कळेना की हे जेते असले तरी या ग्रीकांना सुसंस्कृत का म्हणावे. ते पर्शियन लोक स्वतःही नदीचेच पाणी वापरत. तीच तर त्यांची जीवनदात्री होती. नदीचे पाणी ते भरून नेत आणि मग ते आपल्या गरजेप्रमाणे वापरत. पण जी आपल्याला पाण्यासारखी अत्यावश्यक गोष्ट अनंत हस्ते विनामूल्य पुरवते त्या नदीबद्दल डोळस कृतज्ञतेची भावना ठेवणे ही त्या पर्शियन लोकांची सांस्कृतिक गरज होती. पाणी स्वच्छ राखले किंवा घाण केले काय, नदी थोडेच तक्रार करणार, ती तशीच वाहत राहणार. पण प्रवाहाच्या पुढल्या प्रवासात तिथल्या काठावरच्या लोकांच्या वाट्याला येणारे पाणी गढूळ अस्वच्छ होत असेल तर आधीच्या किंवा वरच्या प्रदेशातल्या रहिवाशांच्या निष्काळजी, बेपर्वा, असंस्कृत आचारांचेच ते प्रतीक नव्हे का? आपण असे अविवेकी वागणे हे आपल्यालाच अशोभनीय आहे ह्याची सततची जाणीव ठेवणे हेच सुसंस्कृतपणाचे लक्षण. मग तरीही माणसे अशा बेपर्वाईने का वागतात? मला वाटते ह्याचे कारण एकच असावे की बेपर्वाईने वागणे हे अधिक सोपे असते. विचार करायला त्रास कोण घेते? पण मग प्रश्न असा येतो की विचार न करताच वागणाऱ्या मनुष्य प्राण्याला बुद्धिमान प्राणी का म्हणायचे? कुणी म्हणेल कारस्थाने रचायला, स्वार्थ साधायलाही बुद्धी लागतेच की. मग असा माणूसही बुद्धिमानच नव्हे का? किंवा अत्यंत शक्तिशाली विध्वंसक शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्यांना आपण बुद्धिहीन म्हणायचे का? हा प्रश्न एकार्थी बरोबर आहे. कृत्य हे बरे वाईट दोन्ही तऱ्हेचे असू शकते. फळ रसरशीत मधुर तसेच सडके किडकेही असतेच. समर्थांनी श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे असे म्हटले आहे. धारिष्ट्याप्रमाणेच बुद्धी श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी दोन्ही प्रकारची असते. किंबहुना असे म्हणणे अधिक अचूक ठरेल की बुद्धी ही त्या नदीच्या पाण्यासारखी फक्त असते. आपण तिला कोणती दिशा देतो, तिचा वापर कसा करतो त्यावर तिचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व अवलंबून असते. गेल्या महायुद्धात हिरोशिमावर बॉम्ब टाकून स्वतःच्या विध्वंसक शक्तीचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे शेवटी जिंकले. त्याहून अधिक विध्वंसक अस्त्र जर त्या क्षणी शत्रू पक्षाला लाभले असते तर जयाचे पारडे फिरले असते. ह्याचा अर्थ शेवटी जय झाला तो अणुबॉम्बचा, त्या काळातल्या सर्वश्रेष्ठ विध्वंसक शक्तीचा. या अणुबॉम्बची कल्पना करणाऱ्या आणि त्यांचा शोध लावणाऱ्या थोर शास्त्रज्ञांनी युद्धोत्तर काळात केलेले लिखाण आणि व्यक्त केलेले विचार पाहिले की असं लक्षात येतं ह्या सगळ्यांना स्वतःच्या कृतीचा पश्चात्ताप झाला. विज्ञानाचा असा उपयोग त्यांना अभिप्रेतच नव्हता. विध्वंसक शस्त्रास्त्रे ही विध्वंसच करणार हे साधे गणित या एवढ्या बुद्धिवंतांना सुरुवातीलाच कळले कसे नाही असा प्रश्न पडतो. आणि वाटते माणूस लहान असो अगर मोठा, त्याच्या बुद्धीला ज्वर चढला की तिची चाल बिघडते, ती भरकटते आणि मग तिच्या आधारावर उभा असलेला साराच डोलारा कोसळू लागतो. बुद्धिभ्रम झाला की आपला सत्सद विवेक काम करीनासा होतो. बळी तो कानपिळी किंवा समर्थ असतो तोच टिकून राहतो हा तर निसर्गाचाच नियम आहे. आणि टिकून राहण्याची इच्छा ही नैसर्गिकच आहे. तेव्हा स्वतःचे सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करणे ही स्वाभाविक प्रवृत्ती असते. मग हे वाढवलेले सामर्थ्य सिद्ध करून दाखवणे आलेच. अशा वेळी आपले शरीर, मन, कल्पनाशक्ती, बुद्धी, कर्तृत्व, ऐश्वर्य, सत्ता असे अनेक शक्तींचे बळ इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करत राहणे हेच जीविताचे प्रयोजन होऊन बसते. सारा प्रवास त्याच दिशेने होत राहतो. तीच एक नशा चढते आणि ती आपल्या सर्वस्वाचा कब्जा घेते. हे सगळे संकुचित स्वार्थापोटीच होते असे नाही.
जात, धर्म, राष्ट्र, विशिष्ट राजकीय विचारसरणी अशा अनेक विशाल संकल्पनाही माणसाला त्या दिशेने प्रवास करायला प्रवृत्त करतात. अंमली पदार्थांसारख्याच या अंमली संकल्पना किंवा मतप्रणालीही भल्या भल्यांच्या बुद्धिभ्रमाला कारणीभूत होताना दिसतात. एकीकडून अशा कुठल्या तरी विचारसरणीचा असर आणि दुसरीकडून विज्ञानाच्या प्रगतीच्या झेपेतून सतत प्रचंड प्रमाणात वाढत असलेल्या आमच्या गरजा, अशा रेट्यातून माणसाची संवेदना शक्तीच बोथट होऊ लागली आहे. अशा वेळी प्रश्न आहे तो हा की सर्वात बुद्धिमान प्राणी जो माणूस, त्याने हा रस्ता अटळ आहे माझ्या मना बंद गड हे सुप्त वाच्चार त्याने घेऊन टणक दगड बनत जायचे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे सुप्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करून फुलत जायचे. स्वार्थाबरोबरच परमार्थाची, संकुचितेबरोबरच विश्वात्मकतेची जाणीव ही बुद्धिमान असा मनुष्य प्राण्यातच दिसून येते. जीवसृष्टीच्या चक्रात आजच्या घडीला मनुष्य प्राणी हा सर्वश्रेष्ठ म्हणता येईल तो केवळ या जाणीवेचा ठेवा फक्त माणसालाच लाभला आहे म्हणून. या प्रसादाचा कृतज्ञतेने स्वीकार करण्यातला निरामय आनंद लुटायच्या श्रेयस्कर मार्गाने जायचे की प्रवाहपतीत व्हायचे, जो तो आपापल्या परीने ठरवणार. आणि शेवटी यातले कोणते पारडे जड होते त्यावर एकूण जीवन प्रवाहाची दिशा अवलंबून राहणार. आजच्या घडीचे चित्र असे आहे की हा अविचाराचा आणि मोहाचा प्रचंड लोंढा इतक्या वेगाने फोपावत येत आहे की त्यात मुठभर सद्सद्विवेकी आणि संवेदनाशील माणसे तग धरू शकणार नाहीत हे स्पष्टच दिसते आहे. अशा वेळी अनिलांची प्रेम आणि जीवन ही कविता आठवते. परस्परांच्या प्रेमात पडलेली तरुण मुलगा आणि मुलगी त्यांच्या मिलनाला चहूबाजूने होणारा विरोध पाहून घाबरतात, आत्महत्या करतात. त्यांना उद्देशून कवी म्हणतो, जीवाभावाने प्रेम करणे ही गोष्ट मुळात इतकी दुर्मिळ आहे की अशी तुमच्यासारखी माणसे फार थोडी आहेत. छोटीशीच आहे फौज आपुली. अशा वेळी त्यातली 2 माणसे देखील कमी होणे म्हणजे फार मोठे आणि न परवडणारे नुकसान आहे. जगणे आहे धर्म सर्वांचा, प्रेमी जनांचे ते कर्तव्य आहे. याच चालीवर म्हणावेसे वाटते, सोयरे सकळ हा जीवसृष्टीचा धर्म आहे, पण जागृत माणसांचे ते कर्तव्यही आहे. धन्यवाद.